पैसे. माझा पहिला प्रश्न आहे. हो सर, काय बोलतो सारखा माझ्या जवळ आहे. सर बोलू का? चल मी नंतर येतो मग. नंतर येतो रे. तू बाकीचे बोलले तर काय उपयोग आहे? माझा प्रश्न माझा फक्त प्रश्न हा आहे बरं का. माझा प्रश्न हा आहे. थांबले 2 मिनिट. बोला 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 बोला. माझा प्रश्न असा आहे, एक पत्रकार म्हणून विचारतोय की तुम्ही जे कारवाया करता त्याच्यावर लोक अशी म्हणतात की हे सगळं नाटकं करतात, ते काही करत नाहीत. कारवाई झाली की एक शेड पाडलं, पुढे जा असतो, पण तिकडे 2 शेड. अपेक्षा काय आहे? माझी पूर्ण माझं होऊ द्या. माझा प्रश्न पूर्ण होऊ द्या, म्हणजे तुम्हाला उत्तर द्यायला 1 तासभर बसतो मी इथं. तर माझा मुद्दा असा आहे की हे नागरिकांचे दूर करण्यासाठी तुम्ही जे कारवाई करता त्या तुम्ही ओपनली का करत नाही? त्या काय ईडीच्या छापा नाही आहे की त्याच्यामध्ये काहीतरी सिक्रेट बाहेर होईल वगैरे? कारण का एखाद्याने नियम तोडला आहे त्याच्यावर शास्ती आणि त्याच्यावर ते तुम्ही कारवाई करणं हा तुमचा अधिकार आहे. तर ह्याच्यामध्ये काहीच नाही. तुमच्या सेफ्टीचा जो प्रश्न आहे तो पोलिसांचा प्रश्न आहे. याचा अर्थ तुम्ही सेफ्टीसाठी तुम्ही कारवाई करणार नाही का मग? तर हे सगळे विषय आहेत. माझा सरळ म्हणणं असं आहे, TV10ला तुम्ही आम्हाला जसे त्यांना नोटीस पाठवतात तशी आम्हाला एक सूचनेचं पत्र का पाठवत नाही? आम्ही तिकडे येऊन आम्ही कव्हरेज करू आणि लोकांना दाखवू की हे खरंच काम करतात. आणि विशेष करून आपली जी प्रश्न आपण जे विचारले एका प्रश्नामध्ये 4-5 हो भरपूर आहे, पण मताचं असं आहे, अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण ही खाती दोन्ही एकत्र आहेत. बरोबर आहे, परंतु याचे कार्यभार दोन्हीचे वेगवेगळे चालतात. ओके. अतिक्रमण कारवाईचं जर मी कळवू लागलो तर ज्या ठिकाणी मला अतिक्रमण कारवाई करायची त्या ठिकाणी माझी गाडी या ट्रॅफिक मधनं आणि आताच्या सगळ्याच्या परिस्थितीमध्ये जर माझी गाडी जाईपर्यंत मी जात आहे हे असं जर त्या माणसाला कळलं मी इथं येत आहे, जर माझ्यावर कारवाई मी येत आहे तर त्या ठिकाणी अतिक्रमण राहणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यामुळे ते अतिक्रमण आम्हाला असं गुपचूपपणे छुप्या पद्धतीनेच पकडावं लागतं. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी आम्हाला माल जप्त करावा लागतो. जो जप्त केलेला मालामध्ये आम्ही आमची त्याच्याकडनं दंडाचा वसूल करून घेतो. दुसरी गोष्ट अतिक्रमण. अतिक्रमण बाबतीत, अनधिकृत बांधकामाच्या बाबतीत जर आम्ही डिस्क्लोज करू लागलो, आम्ही जर त्या माणसाला 24 तास जर जागा केला की आम्ही तुझ्या ठिकाणी नको, तुझ्यावरती उद्या कारवाई करतो, तर त्या ठिकाणी सकाळपर्यंत तो आम्हाला इतके प्रेशर आणतो की आमच्या संबंधित यंत्रणेला तो खिळखळ करण्याचा प्रयत्न करतो संबंधित मनुष्य. त्यामुळे आम्ही ते ठिकाण अचानकपणे दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर करतो. व्हेरी गुड. हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, तुम्ही जे म्हणाला की जनता म्हणते की हे फक्त नावाला कारवाई करतात. अतिक्रमण असा प्रकार आहे, आत्ता काढलं थोड्या वेळाने परत आलं तर ते येणारच आहे. तो रोगच आहे अमिबासारखा पसरणारा, तो आता येणारच आहे. तो फक्त निर्मूलन करणे हे तात्पुरती मलमपट्टी असं जे तुम्हाला वाटतं असं नसून त्याला आमच्या संभाव्य 1, 2, 3 या TVC कमिटीमध्ये आम्ही अशा कारवाईचे विषय मांडून आम्ही TVC कमिटीकडनं बंधनकारक करून रूल घेणार आहे की बाबा त्याची एकदा गाडी सोडली, 2दा सोडली, जसं RTOने केलेलं आहे. एकदा ड्रायव्हिंग तोडलं, लायसन्स दुसऱ्यांदा तोडलं तर त्याचं रद्द करायचं. तसं आम्ही त्याला TVC कमिटीतून आम्ही असा रूल तयार करून घेणार आहे की एकदा, 2दा, 3दा पकडला तर त्याला कायमचं बॅन करून टाका. व्हेरी गुड. चालू आहे. झालं ना? तुमचा शेवटचा मुद्दा मला खूप पटला. तर पण त्याच्यामध्ये एक गोष्टी अशी की तुम्ही TVC कमिटी जे आहे ना त्यांना मान्यताच देत नाही. पहिली गोष्ट कोण म्हटलं? तेच ओरडत आहेत माझ्याच चॅनलवर. सर एक मुद्दे TVC कमिटीचा एक मानद सचिव नात्याने मी सांगतो, त्यांच्या प्रत्येक अय्यर मॅडम आहेत की नाही, अय्यर मॅडम, त्यांची प्रत्येक गोष्ट आणि त्याचं प्रत्येक मत हे TVC कमिटीमध्ये मांडलं जातं आणि त्याचं नोंद घेतली जाते. त्या TVC कमिटीला मान्यताच नाही, जे निवडून आले आहेत. बरं, हा विषय वेगळा झाला. मान्यता कुणाची नाही, कुणाची नाही. चुकीचा संभ्रम पुण्यासारख्या सुशिक्षित शहरामध्ये पत्रकार साहेब आपण चुकीचा संभ्रम पसरू नका. TVC बिलकुल नाही सर, मान्यता. मी ना अय्यर मॅडमला फोन करतो आणि रेकॉर्ड करा तुमच्या हो. आणि मी तुम्हाला हेही सांगतो ते फोन करत तोपर्यंत की मला कल्पना दिलेली नाही अजूनही. शेवटचं
माझा आता हे आलं बऱ्या पडून. अगदी सगळे येणार तुम्ही आमचे बाप आणि ते टाकणार ना. मी बाप नाहीये पण तुमचा मालक आहे. मालक ठीक आहे, मालक आहे की नाही? मालकाला कल्पना द्यायला पाहिजे. मालक मग मी तेच माहिती म्हणतोय द्यावी. बापाला माहिती द्यायची कल्पना कसं? बापाला कल्पना देऊ नका म्हणतो तुमचंच उत्तर देतो मी की मी तुमचा बाप नाहीये मालक आहे. मालकाला कल्पना द्या. हा मालकाला म्हणून हा, देऊ. मग मला द्या. तर ते दिलेलं नाहीये मला. तर तो एक विषय आहे. दुसरा विषय असा आहे की तुम्ही तिन्ही जे उत्तर दिलीत ना ते काही मला मान्य नाहीये. तुम्ही काय म्हणता माहितीये का? तुम्ही ऐका मान्य ना. नाही म्हणणारे कोण? मी तुमचं खोडलं कसं आहे? नाही नाही, तुम्ही मला मान्य न म्हणणारे तुम्ही कोण? आम्ही नागरिकांचा मग मी प्रतिनिधी. मला जे उत्तर मला जे येतं ते उत्तर दिलं. माझ्यावरती क्लॅरिफाय करा साहेबा. त्याच्यापेक्षा वेगळी काय पद्धत आहे का? तुमचं जर सहकार्य करायची इच्छा सहकार्यच असेल- आहे माझं. आहे ना, मग मी तुम्हाला एक मार्ग सांगू का सर? सांगा. हा सजेशन सांगा. हा तुम्ही साईटवर गेलात ना, हा. एकदा गेलात, हा. कारवाई सुरू झाली हा. की मग तर तुम्ही कळवू शकता. 100% कळवणार. मग चला 100% चला कळवणार. चला ऑन कॅमेरा आजपासून प्रॉमिस. ऑन कॅमेरा कळवा. साईडवर कारवाई चालू झाल्यावर मी सगळ्यांना आदेशित करतो, ते आश्वासित करतो. बस मला ऑन बाकी कॅमेरा काही- कळवायचं. मग तुमचं जर मीडियाला कळवायचं. निरसन झालं की नाही Yes. बस मला ऑन कॅमेरा कारवाई सुरू झाली की हे कळवायचं आणि पुढे. हा बस बस नाही मग आमचं म्हणणंच ते आहे पहिला. काय त्यांना एक साधा आणि सरळ आहे. आमची कारवाई अचानक कधी कधी पोलीस बंदोबस्त नाही भेटलं तर कॅन्सल होतं. हॅलो. तुम्ही तर लक्षातच नाही आलं माहिती तिथं झाले सुरू झालं तर सुरू झाला की नक्की कळवू साहेब. मी कॅन्सल करीन. नक्की. मी कॅन्सल मग तेच तर आता बोलणं झालं. नक्की कळवू. तेच तर बोलणं झालं साहेबा. माझं म्हणणं असं आहे की अगोदर कळालं तर ते काढतायत माझ्या ते चांगलं आहे. अहो ते स्वतः काढत असेल तर चांगली गोष्ट आहे ना. हा. आपण निर्णय पाडण्यामध्ये इंटरेस्टेड नाहीये साहेबा. ते कारवाई काढण्यामध्ये इंटरेस्टेड ते स्वतः काढत काम असतील करा. मी बा, काय चांगली गोष्ट करतोय, आहे. अण्णाभाऊ साठे तुम्ही अवघडे तो साबळे आणि बावारी साहेब या सगळ्यांचे एक आदेश काढतोय आणि अण्णाभाऊ साठेच्या ज्या काही तक्रारी त्या चौघांच्या नियंत्रणाखाली निरस्त करायचा आदेश काढतो. आता तयार करतो. उद्या परवा दिवशी कारवाई करू आपण त्याच्यावर. मग तोंड आता द्यायचं म्हणलं आदेशित करतोय ना मी थोडा उद्या परवा दिवशी कारवाईचं. नाही 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 साहेब सगळ्यांची जबाबदारी आहे. हो तिथलं काय तुमच्या एकट्याचं मी नाही नाव टाकत. मी भवारीला त्याच्यात टाकतोय, अवघडेल त्याच्यात टाकतो. कारण यदा कदाचित तिथं काय जरी झालं तर हे लोक कारवाई करून बाहेर तरी पडतील व्यवस्थित. तो आपला काय कारण आहे शिवाय खायचं? कारवाई करून तुम्ही ठणठणीत उत्तर देऊ शकता. मी कारवाई करून आलेलो आहे, अतिक्रमण निष्कासित केलेलं आहे. हो ना, मग ऐकताना तुम्ही सांगताना मी कारवाई केली आहे म्हणून ही लोक देतो तुमच्या मदतीला खंदे नेतृत्व देतो. हा ठीक आहे. हो हो सर आणखीन एक सजेशन. लिटके म्हणतो त्या पद्मावती कॉर्नरला अण्णाभाऊ साठे तिथं गाड्या थांबतात. ही तक्रार गेली 6 महिन्यापासून मी ऐकतो. तुम्ही म्हणला तर अवघडे देतो, साबळे देतो आणि भावारी देतो आणि मारणे आणि लिटके साहेब तुम्ही तुमच्या नियंत्रणाखाली कारवाई करा. मग उत्तर द्यायचा विषय थांबेल ना. तुमच्या गाड्या कॉर्नर टेम्पो विषय सांगतो ना. नाही बोला साहेब. चलो नाही नाही मस्त. आणखीन एक मार्ग सांगू का सर? आणखीन एक मार्ग. हो सर जरा ह्यांची ओळख करून द्या ना फक्त. अवघडे अवघड आहे सर. म्हणजे आणखीन एक तुमच्या उपस्थिती म्हणजे सजेस्ट करतो. तुम्ही स्वतः शूटिंग जरी घेतलं ना सर आणि आहे की नाही तो एक मार्ग आहे. नाही नाही नाही. एका माणसाला आपण जे जनता संपर्काला देतो ना साहेब त्यातल्या त्यात फेमस जास्त प्रसिद्ध करतात त्यांच्यापेक्षा आपण त्यांना ह्यांना दोघांना मला एक काम करा नाही इथून पुढं आपण जे MSFची जवान देतो ना त्यातल्या एकाला माझं लगेच शूटिंग चालू करू. येस येस बघा ठीक आहे सर. तो माणूस आहे ना बरोबर आहे. फक्त आहे अहो एकाने दोघांना धरा असं सगळं करा तुम्ही सेफ राहाल. येस साहेब ते कॅमेरा असेल ना करतो. तुम्हाला सांगतो ना तो नगरसेवक सुद्धा पुढे येणार. आदेशित लगेच करतो. बस. 2 गोष्टी आदेशित करतो. यासाठी आम्हाला 2 गोष्टी पटल्या. कुठल्या? हा. कारवाई चालू झाली आम्हाला कळवा. हा. बस. आणि दुसरं हा. शूटिंग चालू करायला MSFची बस. आणि दोन्ही करा. हा माझ्या वतीत मलाही कळवा. मला प्रत्येक वेळी वेळ असेल सांगता येत नाही किंवा लांब असेल जवळ असेल ते बघू आपण. पण मी येणार कारण काय ते लोकांना मला माझा अधिकारी रमेश शेलार साहेब हे माझे बॉस आहे, अधिकारी आहे आणि तो काम जर करतोय ना चांगलं तर ते चांगलं काम सुद्धा लोकांमध्ये पोहोचवणं मला काय काम करणार? नाही नाही अहो तसं नाही. तुम्ही अकारी सुद्धा कार्यकारीपेक्षा फार चांगलं काम करता. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं माहिती का तुम्ही
लोकशाहीला मानणारे आहेत. तुम्ही कॅमेऱ्याला कधीतरी मला कॅमेरा बंद करा म्हणलाय का? पण हे तर आम्हाला हवं आहे आणि आम्ही तुम्हाला जाता जाता का होईना ॲडिशनल कमिशनर बघून जायचंय. ही माझी व्यक्तिगत इच्छा आहे. धन्यवाद. चला सर, होणार. चला सर, येऊ का? चला सर, आपल्याला लिटके सरांचा नंबर हे करा. ठीक आहे, 10-27